हॅलो स्टुडंट्स, लास्ट लेक्चरपर्यंत आपण काय बघितलं तर स्केलर डॉट प्रोडक्ट. बरोबर, काय बघितलं तर स्केलर डॉट प्रोडक्ट. आज आपण बघणार आहे वेक्टर क्रॉस प्रोडक्ट. ओके, आज आपण बघणार आहे वेक्टर क्रॉस प्रोडक्ट. तर ह्याचा थोडंसं डिफिकल्ट आहे, तर नीट लक्ष देऊन सगळ्यांनी बघायचं. ओके, थोडंसं डिफिकल्ट आहे कारण ह्या टाईपचा मॅथमॅटिक्स तुमचं अजून झालेलं नाही आहे, म्हणून तुम्हाला हे अवघड जाऊ शकतं. जरा नीट लक्ष देऊन बघा, सोपं आहे, फक्त नीट लक्ष देऊन बघा. सपोज मी एक वेक्टर घेतो, पी बार इज इक्वल टू ए आय कॅप प्लस बी जे कॅप प्लस सी के कॅप. ओके, आणि क्यू बार इज इक्वल टू एक्स आय कॅप प्लस वाय जे कॅप प्लस झेड के कॅप. ओके, आणि जर मी पी बार क्रॉस क्यू बार केला, काय पी बार क्रॉस क्यू बार, हे काय झालं क्रॉस, म्हणून ह्याला आपण काय म्हणतो वेक्टर क्रॉस प्रोडक्ट. मागच्या वेळेस आपण कसं लिहित होतो पी बार डॉट क्यू बार, हे काय झालं वेक्टर डॉट प्रोडक्ट. आता काय घेतो आहे वेक्टर क्रॉस प्रोडक्ट. तर ह्याला कसं घेणार बघा, आय कॅप जे कॅप के कॅप. ओके, बरं, हे काय पी ए बी सी, तर हे जे ए बी सी आहे, तर ए आयचा कोएफिशियंट काय ए, तर तो इथं लिहिणार मी. जो पहिला असतो त्याचाच पहिलं लिहायचं. ओके, जो पहिला असतो त्याचंच पहिलं लिहायचं. बरं, त्याच्यानंतर बी, जेचा कोएफिशियंट काय बी, तर इथं बी लिहायचा. ओके, आणि सीचा केचा कोएफिशियंट काय, हा के आहे ना, त्याचं कोएफिशियंट काय सी, त्याला इथं लिहायचं. ओके, हे आपण काय म्हणतो डिटर्मिनंट फॉर्म, ह्याला काय म्हणतो डिटर्मिनंट फॉर्म म्हणतो. काय म्हणतो डिटर्मिनंट फॉर्म. हे तुम्ही मॅथ्समध्ये शिकणार, 11th आहे खरं. तोपर्यंत आपल्याला एक बेसिक शिकून घेऊया, आपल्याला जास्त लागत नाही, बेसिक लागतं. बरं, आता काय करायचं, क्यूचे व्हेरिएबल्स बघा, एक्स आहे, आयचा कोएफिशियंट काय एक्स, तर आयच्या खाली एक्स लिहायचा. आता वायचं जेचं कोएफिशियंट काय वाय आहे, तर जेच्या खाली वाय लिहायचा. ओके, आणि केचं कोएफिशियंट काय झेड आहे, तर इथं झेड लिहायचा. समजलं, इथं झेड लिहायचा. बरं, आता ह्याच्या पुढं करायचं काय सांगतो. पहिला तुम्ही काय करणार, आय कॅप लिहिणार. पहिला काय लिहिणार आय कॅप, समजला. बरं, आता ह्याचं काय असतं, हे जे आय आहे ह्याच्या हॉरिझॉन्टल आणि वर्टिकल जे दिसतंय ते घ्यायचं नाही, हे घ्यायचं नाही आणि हे घ्यायचं नाही. ओके, हे घ्यायचं नाही आपण आणि हे घ्यायचं नाही. आता फक्त आपले काय वाजतात, हे 4 व्हेरिएबल्स वाजतात. काय वाजतात, हे 4 व्हेरिएबल्स वाजतात. आता ह्यांचं काय करायचं ते सांगतो. पहिला काय करणार तुम्ही, बी इंटू झेड, सिक्वेन्स असाच असला पाहिजे. पहिला काय करणार बी इंटू झेड, म्हणजे काय झालं तुमचं बी झेड बरोबर मायनस सी वाय. काय करणार मायनस सी वाय, समजलं. फर्स्ट आय. ओके, पहिला असतो आपला कधी पण पॉझिटिव्ह, मग सेकंड व्हेरिएबल निगेटिव्ह, मग थर्ड व्हेरिएबल पॉझिटिव्ह. बरं, अजून व्हेरिएबल्स असले मग परत नेगेटिव्ह आला असता, मग पॉझिटिव्ह आला असतं, असं काही ते झालं असतं. कारण आपल्याला 3 डायमेन्शनच बघायचे आहेत, जास्त डायमेन्शन बघायला लागत नाही. मग सेकंड काय बघा निगेटिव्ह आहे, तर मायनस जे कॅप. बरं, हे करताना आपण काय करणार, ही लाईन बघायचं नाही आणि ही लाईन बघायची नाही. समजलं, ही लाईन बघायची नाही. बरं, मग आत्ता काय बघणार, ए सी एक्स आणि झेड हे बघणार आहे. काय ए सी एक्स झेड मी हे ठेवतो आहे. ओके, आपण काय बघणार ए सी एक्स झेड हे 4च व्हेरिएबल बघणार आहे. बरं, ह्याच्यामध्ये मग काय करणार बघा, इथं ठेवलं, परत पॅटर्न कसा क्रॉसमध्ये. ओके, लेफ्ट टू राईट. ओके, कसं जाणार, पहिला लेफ्ट टू राईट, मग राईट टू लेफ्ट असं येणार. पहिला लेफ्ट टू राईट जाणार, मग लेफ्ट टू राईट काय ए इंटू झेड येणार. काय येणार ए इंटू झेड येणार आपल्याला. काय येणार ए झेड मायनस. आता परत मी हे इथं ठेवतो, काय वाजतं सी इंटू एक्स. काय वाजतं सी इंटू एक्स वाजतं बरोबर, सी एक्स. ओके, आता काय बघा प्लस आहे, परत काय प्लस के कॅप. ओके, के कॅप. आता के कॅप ठेवल्यानंतर हे जे के आहे तर ह्याला झाकायचं आणि हे असं झाकायचं. ओके, जे व्हेरिएबल वाचतात ना तेवढेच आपल्याला घ्यायचे आहेत. ओके, तर वरचं आपल्याला जास्त कन्फ्युजन येत नाही. हे झाकलं तर काय राहतं बघा ए इंटू वाय, फक्त एवढंच बघायचं आहे आपल्याला. ओके, ए इंटू वाय काय राहतं ए इंटू वाय मायनस बी इंटू एक्स मायनस बी एक्स, एवढंच राहतं. समजलं, काही प्रॉब्लेम आहे का.
पी बार क्रॉस क्यू बारचं. ओके. बरं, आता एक एक्झाम्पल घेतो म्हणजे तुम्हाला समजेल. तर हे आपलं उत्तर येतं. तर ह्याला असं सॉल्व करायचं आहे आपल्याला. आपण एक एक्झाम्पल घेऊया म्हणजे तुम्हाला नीट कळेल. आणि एक एक्झाम्पल मी तुम्हाला सॉल्व करायला देतो. बरं, एक्झाम्पल घेऊया आपण. परत पी बार घेऊया. पी बार काय घेणार, 2i कॅप प्लस 3j कॅप प्लस 4k कॅप. ओके. आणि क्यू बार इज इक्वल टू 1i कॅप प्लस 2j कॅप प्लस 3k कॅप असं घेतो. बरं, मला आता काय करायचं आहे, क्रॉस प्रोडक्ट काढायचं आहे. पी बार क्रॉस क्यू बार असं काढायचं आहे. बरोबर, काय काढायचं आहे, पी बार क्रॉस क्यू बार. तर मी आता कसं काढणार बघा. परत मी काय लिहिणार, आय जे के. बरोबर, काय लिहिणार, आय जे के. मी आता काय लिहिलं आहे, पी बार फर्स्ट लिहिलं आहे. मग पी बारचे जे टर्म्स असतील ते इथं पहिला लिहायचे. बरं, पी बारचं काय, कोएफिशियंट ऑफ आय काय 2, तर ते 2 कशाच्या खाली लिहिणार, आयच्या खाली लिहिणार. बरं, जेचं कोएफिशियंट काय आहे 3, तर हे जेच्या खालती लिहिणार. बरं, केचं कोएफिशियंट काय 4, तर ते इथं लिहिणार. समजलं, काय प्रॉब्लेम. बरं, इथं काय बघा, क्यूचे कोएफिशियंट, आयचं कोएफिशियंट काय आहे 1, तर आयच्या खालती लिहिणार. जेचं कोएफिशियंट काय 2, तर ते इथं लिहिणार. केचं कोएफिशियंट काय 3, तर ते इथं लिहिणार. आता आपल्याला काय करायचं आहे, क्रॉस प्रोडक्ट काढायचं आहे. तर पहिला आपल्याला काय इथं प्लस मायनस प्लस असं लिहायचं. काय लिहायचं, प्लस मायनस प्लस आपल्या रेफरन्ससाठी. नंतर जवळ तो मग मॅथ्समध्ये होऊन जाईल ना तुमचं. तुम्ही हे नुसतं असं करणार, नुसतं चुटकी बजा ते सॉल्व हो जाएगा तुम्हाला. समजलं. तर आत्ता नुसतं लक्षात द्या. ओके. तर पहिला काय करणार, मी आय कॅप लिहिणार. ओके, इथं कॅप टाकायला विसरू नका. ओके, आय कॅप लिहिल्यानंतर काय मी काय सांगितलं, तर ही कॉलम आणि हे झाकायचं. आपल्याला हे बघायचे नाही, हे एलिमेंट्स बघायचे नाही. बरोबर. तर राहतात काय बघा, 3 × 3 काय राहतं, 3 × 3 मायनस 4 × 2, 4 × 2. बरोबर. आता हे काय प्लस आहे, ह्याचं काय जे आपल्याला मायनस असतो, मायनस जे कॅप. तर काय येणार बघा, आपल्याला काय करायचं, परत हे क्लोज करायचं. काय राहतं, 2 × 3. कसं पॅटर्न कधी पण असा जाऊन मग असा आला पाहिजे, असा आणि असा घ्यायचा नाही. फर्स्ट स्टार्ट विथ 2, ह्या साईडनं स्टार्ट करायचं आणि इकडे जायचं. ओके. तर काय येतं, 2 × 3 मायनस 4 × 1 काय राहतं बघा, 4 × 1 राहतं. बरोबर. काय राहतं, 4 × 1 प्लस के कॅप. आता काय, केची व्हॅल्यू प्लसमध्ये येणार. ओके. तर के कॅपच्या वेळेस आपल्याला हे झाकायला लागेल. तर काय येतं, 2 × 2 मायनस 3 × 1. बरोबर. काय येतं, 2 × 2 मायनस 3 × 1. तर हे सॉल्व करायचं. आता काय येतं बघा, आय कॅप घेतला मी. आता ह्याला जरा सॉल्व करूया. आय कॅपचं काय येतं बघा, 3 × 3 = 9. बरोबर. मायनस 4 × 2 = 8. ओके. मायनस जे कॅप. ओके. काय येतं, 3 × 2 = 6. बरोबर. मायनस 4 × 1 = 4. ओके. आता हा प्लस के कॅपचं काय येतं बघा, 2 × 2 = 4 मायनस 3 × 1 = 3. बरोबर. तर हे काय येतं, 9 - 8 किती येणार, 1 आय कॅप मायनस 6 - 4 2 जे कॅप. बरोबर. 6 - 4 किती येतं, 2 जे कॅप प्लस 4 - 3 1. बरोबर. 1 के कॅप. तर हे आपलं उत्तर आलं पी बार क्रॉस क्यू बारचं. काय करायचं, पी बार क्रॉस क्यू बार. बरं, तुम्हाला अजून एक होमवर्क देतो, त्याचं सांगायचं मला. तर मी एक होमवर्क देतो. होमवर्क काय आहे, ए बार इज इक्वल टू 3i कॅप मायनस 2j कॅप प्लस 3k कॅप. ओके. आणि बी बार इज इक्वल टू 4i कॅप प्लस 2j कॅप प्लस 4k कॅप. हे होमवर्क आहे तुमच्यासाठी. तर ह्यांचं मला काय काढायचं आहे, ए बार क्रॉस बी बार काढायचं आहे. आणि एक काढा, बी बार क्रॉस ए बार. हे दोन्ही काढून बघा, दोघांमध्ये फरक काय येतो मला सांगायचं. ओके. दोघांमध्ये फरक काय येतो मला सांगायचं. बरं, बी बार क्रॉस ए बार लिहिताना काय करायचं, आता इथं मी काय केलं आहे, पी बार क्रॉस क्यू बार. जर मला क्यू बार क्रॉस पी बार काढायचं असेल तर मी हे जे नंबर्स आहेत इथं पहिला क्यूच्या व्हॅल्यूज लिहतील. म्हणजे
ह्या व्हॅल्यूज काय होतील वरती जातील आणि ह्या व्हॅल्यूज काय होतील खालती येतील. समजलं. आहे तशाच लिहायच्या, फक्त ह्या व्हॅल्यूज वरती जातील आणि ह्या व्हॅल्यूज खालती येतील. तसंच तुम्हाला बी बार क्रॉस ए बार काढायचं आणि ह्याचं उत्तर काय येतं मला सांगायचं. ह्याचं उत्तर आन्सर पाहिजे आणि ह्याचं आन्सर. ओके, ह्या फॉर्ममध्ये तुम्हाला आन्सर येतील. समजलं. तर आज एवढंच बघूया आणि आपलं लेक्चर थांबूया. ओके, बाय.